Hello students, today we are going to start the new chapter of your pharmacognosy syllabus. So it is the actually third chapter. Okay, so as per syllabus it is the third chapter, and name of the chapter is the adulteration and substitution. Okay, so adulteration and substitution of the crude drug, these things we are going to study in this chapter. Okay, so adulteration म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण किंवा सबस्टिट्यूशन ज्याला मराठीमध्ये आपण भेसळ असं म्हणतो. तर क्रूड ड्रग जे आहे मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे दीज आर लिटल कॉस्टली. ओके, फॉर एक्झाम्पल आपण जर स्पायसेस जे आपण कार्बोनेटिव्समध्ये बघितले दीज आर क्वाईट कॉस्टली. ओके, सो कॉस्टली असल्यामुळे काय होतं, असे ड्रग्स अडल्ट्रेशन होण्याचे चान्सेस खूप असतात आणि यापेक्षा पण कॉस्टली ड्रग्स भरपूर आहेत मार्केटमध्ये. सो देर आर चान्सेस ऑफ दी अडल्ट्रेशन. सो टू आयडेंटिफाय, सो फॉर दॅट फर्स्ट वी नीड टू नो what is the adulteration, and we need to know the what different methods for the identification of the identification of the adulteration and the substitution. Okay, so first we are going to see what is the adulteration. Okay, so it is a practice of substituting the original crude drug partially or fully. Okay, so it is the practice of substituting, म्हणजे सबस्टिट्यूट करायचा क्रूड ड्रग. म्हणजे काय, इन्स्टेड ऑफ ओरिजिनल ड्रग दुसरा ड्रग यूज करायचा. क्रूड ड्रग पार्शली म्हणजे अर्ध्या प्रमाणात किंवा फुल्ली विथ द अदर सबस्टन्स, म्हणजे तो अर्ध्या प्रमाणात जो ओरिजिनल ड्रग आहे तो रिमूव्ह करून त्याच्या जागी दुसरा ड्रग विच हॅव अ इन्फेरियर क्वालिटी, तो काय करायचा त्याच्यामध्ये हाफली ॲड करायचा किंवा फुल्ली चेंज करायचा विथ द अदर सबस्टन्स which is either free from or inferior in the therapeutic and the chemical properties. म्हणजे असा क्रूड ड्रग which is free, which does not have any therapeutic properties or which does not have that particular chemical constituent and which is inferior in quality is fully or partially what substituted with the original crude drug. जो ओरिजिनल क्रूड ड्रग आहे त्याच्यामध्ये केमिकल कन्स्टिट्यूएंट नसलेला किंवा अगदी थोड्या प्रमाणात असलेला जो ओरिजिनल क्रूड ड्रग आहे, त्या ड्रगमध्ये जे ओरिजिनल केमिकल कन्स्टिट्यूएंट आहे त्याचे किंवा जो थेरपेटिक ॲक्शन तो दाखवतो तो सफिशियंटली न दाखवणारा जो सबस्टन्स असतो हा काय केला जातो, पार्शली किंवा फुल्ली म्हणजे हाफ प्रमाणात किंवा फुल प्रमाणात तो काय केला जातो तिथे सबस्टिट्यूट केला जातो विथ दी ओरिजिनल क्रूड ड्रग. ओके, सो ॲडिशन ऑफ अ लो ग्रेड ऑर द स्पॉइल्ड ड्रग और एंटायरली डिफरंट ड्रग सिमिलर टू दॅट ऑफ दी original drug substitute with an intention of enhancement of the profit. Okay, so हे बेसिकली कशासाठी केलं जातं, टू एनहान्स दी प्रॉफिट. ओके, प्रॉफिट वाढवण्यासाठीच केलं जातं. सो ऑब्व्हियसली देर इज ॲडिशन ऑफ अ लो ग्रेड ड्रग और स्पॉइल्ड ड्रग म्हणजे खराब झालेला, और एंटायरली डिफरंट ड्रग किंवा पूर्णपणे डिफरंट ड्रगच तिथे यूज केला जातो. सो द पर्पज इज ओनली वन, दॅट इज द एनहान्समेंट ऑफ दी प्रॉफिट. ओके, नेक्स्ट इज द अडल्ट्रेशन इन्वॉल्व द डिफरंट कंडिशन. ओके, कोणकोणत्या कंडिशनमध्ये अडल्ट्रेशन केलं जातं, जनरली अडल्ट्रेशन पेपर कधी केलं जातं हे आपण आता इथे बघणार आहे. ओके, सो फर्स्ट वन इज द डिटोरिएशन, सेकंड वन इज द ॲडमिक्स्चर, थर्ड वन इज द सॉफिस्टिकेशन, देन सबस्टिट्यूशन, inferiority or the spoilage. So these are the some condition in which the adulteration can be carried out. Okay, so one by one आपण डिटेल मध्ये बघणार आहे. ओके, सो फर्स्ट वन इज द डिटोरिएशन. ओके, so deterioration is the impairment of the quality of the crude drug. Okay, so डिटोरिएशन म्हणजे काय, क्वालिटी ऑफ द क्रूड ड्रग जर इम्पेअर झाली असेल, इन सच केसेस कॅन बी अडल्ट्रेशन इज डन. ओके, नेक्स्ट वन इज द ॲडमिक्स्चर. ओके, सो इट इज द ॲडिशन ऑफ द वन आर्टिकल टू अनदर ड्यू टू द इग्नोरन्स, केअरलेसनेस और बाय दी ॲक्सिडेंट. ओके, सो ॲडमिक्स्चर ही मेथड किंवा ह्या कंडिशनमध्ये कसं होतं ते, तर बेसिकली त्याच्यामध्ये काय होतं, एक आर्टिकल म्हणजे एक टाईप किंवा एक टाईपचा क्रूड ड्रग विच हॅव अ इन्फेरियर क्वालिटी इज कॅन बी ॲडेड टू दी अनदर ड्यू टू कशामुळे, इग्नोरन्स, केअरलेसनेस और बाय दी ॲक्सिडेंट. ओके, इग्नोरन्समुळे, केअरलेसनेसमुळे किंवा ॲक्सिडेंटमुळे सुद्धा तो काय होऊ शकतो,
ॲड केला जाऊ शकतो. नेक्स्ट वन इज द सॉफिस्टिकेशन, म्हणजे इंटेन्शनली और डेलिबरेट टाईप ऑफ अडल्ट्रेशन. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, जाणून बुजून केलेलं अडल्ट्रेशन ज्याला म्हणतो, म्हणजे जाणून बुजून केलेली भेसळ ज्याला म्हणतो, फॉर ऑब्वियसली फॉर द प्रॉफिट, गुड प्रॉफिट, त्याला दॅट इज द थिंग कम अंडर द सॉफिस्टिकेशन. नेक्स्ट वन इज द सबस्टिट्यूशन. सो इट ऑकर वेन टोटली डिफरंट सबस्टन्सेस ॲडेड इन प्लेस ऑफ दी ओरिजिनल. आता इथंपर्यंत आपण बघितलं काय केलं जातं, ओरिजिनल ड्रगसोबत पार्शियली अनदर ड्रग विच हॅव अ लोअर क्वालिटी और इन्फेरियर क्वालिटी can be added, but in case of a substitution, whole drug is substituted with the another drug. Okay, so next is the inferiority. So it refer to the any substandard drug. Inferiority म्हणजे काय, कोणताही लो क्वालिटीचा ज्याला सबस्टँडर्ड ड्रग असं म्हटलं जातं. इन सच केसेस इट कॅन बी ऑब्झर्व. सो स्पॉइलेज मीन्स वॉट, द डिटोरिएशन ड्यू टू द अटॅक ऑफ दी मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे ओरिजिनल ड्रग जर मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अटॅकमुळे स्पॉईल झाला असेल, डिटोरिएट झाला असेल, इन सच केसेस कॅन बी ॲडेड. ओके, सो दीज आर द सम कंडिशन्स इन विच द adulteration can be happen, or by this way the adulteration can be happen. Okay, so adulteration may take place by the two ways. Okay, so it is the direct, which is nothing but the intentional, and the indirect, which is nothing but the unintentional. Okay, so adulteration हे दोन पद्धतीने केलं जाऊ शकतं, which is nothing but the directly म्हणजे intentionally, म्हणजे नोनली माहिती असून सुद्धा इंटेन्शनल, आणि इनडायरेक्ट म्हणजे अननोईंगली, which is nothing but the by accident जर झालं असेल तर. ओके, सो फर्स्ट आपण डिटेलमध्ये बघणार आहे, फर्स्ट अँड सेकंड. So direct or unintentional adulteration. So unintentional adulteration which sometimes occur without bad intention of the manufacturer or सप्लायर. ओके, सो त्याच्या नावातच आहे, म्हणजे हे कोणतंही वाईट इंटेन्शन न ठेवता जे त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन झालेलं असतं बाय दी सप्लायर और दी मॅन्युफॅक्चरर, दीज थिंग्स आर कम अंडर द इनडायरेक्ट अडल्ट्रेशन. ओके, सो समटाइम इन द absence of a proper means of evaluation, an authentic drug partially or fully devoid of the active ingredient may enter the market. ओके, सो समटाईम काय होतं, प्रॉपर मीन्स ऑफ इव्हॅल्युएशन, म्हणजे ड्रगचं प्रॉपरली इव्हॅल्युएशन केलेलं नसतं. ओरिजिनल ड्रगच असतो, बट त्याचं प्रॉपर इव्हॅल्युएशन केलेलं नसल्यामुळे काय होतं, तो जो ड्रग आहे त्याच्यामध्ये प्रॉपर जे त्याचे केमिकल कन्स्टिट्युएंट, जे रिस्पेक्टिव्ह केमिकल कन्स्टिट्युएंट असायला पाहिजे, ते जर नसतील तरीसुद्धा then and then also it will come under the adulteration. Okay, so proper means of evaluation नसेल, and such a authentic drug partially or fully devoid of the active ingredient, म्हणजे पार्शियली असेल किंवा फुल्ली पूर्ण त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात किंवा अगदी पूर्णच प्रमाणात ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये ॲब्सेंट असतो, असे जे काही ड्रग्ज आहेत, दीज कॅन बी एंटर इन टू दी मार्केट. ओके, सो फॅक्टर्स सच एज द जिओग्राफिकल सोर्सेस, ग्रोविंग कंडिशन, प्रोसेसिंग अँड स्टोरेज एरिया, ऑल द फॅक्टर इन्फ्लुएन्स द क्वालिटी ऑफ द ड्रग. सो ही जी क्वालिटी आहे, म्हणजे जसं इथे मेन्शन केलेलं आहे, ऑथेंटिक ड्रग पार्शली और फुल्ली डिवॉइड ऑफ दी ॲक्टिव्ह. डिवॉइड म्हणजे काय, absence. ओके, सो absence ऑफ द पूर्ण, पार्शियली किंवा फुल्ली absence ऑफ द ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असे मार्केटमध्ये ड्रग कधी येतात. सो देर आर सम रिझन्स विच इज नथिंग बट दी जिओग्राफिकल सोर्सेस. म्हणजे सपोज तो या पर्टिक्युलर सॉईलमध्ये कल्टिवेट होत नाही, बट स्टील सम एन्व्हायरमेंट किंवा क्लायमॅटिक कंडिशन त्याला प्रोव्हाइड करून ते काय केले जातात, कल्टिवेट केले जातात. सो ऑब्वियसली बट these can be these may have a less quality of the chemical constituent or quantity of the chemical constituent. Okay, so growing condition, processing, storage, हे सगळे गोष्टी मॅटर करतात फॉर दी क्वालिटी ऑफ दी crude drug. Okay, so this is about the indirect or the unintentional adulteration. Next one is the direct or intentional adulteration. So direct or intentional adulteration is done intentionally, which usually include the practice in which herbal drugs is substituted partially or fully with the inferior drug. So हे जे intentional adulteration आहे, it is majorly done with the herbal drugs, because herbal drugs are quite costly compared to other drugs, आणि त्याचं कल्टिवेशनचं पण भरपूर प्रोसिजर असते. सो दॅट्स वाय
हर्ब्स ज्याला म्हणतो, जे खूप महाग असतात का, अशा ड्रग्सचं काय केलं जातं, सबस्टिट्यूशन केलं जातं पार्शली और फुल्ली विथ द इन्फेरियर प्रोडक्ट. ओके, पार्शली किंवा फुल्ली म्हणजे हाफ ओरिजिनल ड्रग म्हणजे ऑथेंटिक ड्रग आणि हाफ सबस्टिट्यूट यूज केला जातो किंवा सम टाईम फुल्ली इन्फिरियर प्रॉडक्ट तिथे यूज केलं जातो. ओके, सो हे कशामुळे होऊ शकतं, ड्यू टू द मॉर्फोलॉजिकल रिसेम्बलन्स टू द ऑथेंटिक हर्ब मे डिफरंट इन्फेरियर कमर्शियल व्हरायटीज आर यूज ॲज अ अडल्ट्रंट. मग अडल्ट्रंट यूज करतात म्हणजे काय, बेसिकली काय असतं, जे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स असतात जसं कलर, ओडर, टेस्ट किंवा त्याचं साईज, शेप असेल, दीज आर सिमिलर विथ दी ओरिजिनल ऑर द ऑथेंटिक ड्रग. ओके, जे इन्फेरियर क्वालिटीचे ड्रग्ज असतात ते काय असतात, ऑथेंटिक हर्बसोबत मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर रिसेम्बलन्स करतात, त्याच्यामुळे ते मार्केटमध्ये ॲज अ अडल्ट्रंट यूज केले जाऊ शकतात. these may or may not have any chemical or the therapeutic potential. ओके, सो अशा ड्रग्सना केमिकल, त्याचे जे ॲक्टिव्ह केमिकल कन्स्टिट्यूएंट आहेत ते असतील किंवा असू शकत नाहीत, आणि जो पर्टिक्युलर फार्माकोलॉजिकल ॲक्शन असेल किंवा थेरapeutic इफेक्ट ज्याला म्हणतो आपण, तो तिथे दाखवेलच असं सांगू शकत नाही. ओके, सो द सबस्टिट्यूशन बाय द एक्झॉस्टेड ड्रग entails adulteration of the plant material with the same plant material devoid of the active chemicals. Okay, so there is a one thing which is nothing but the exhausted. म्हणजे आता जसं आपण कार्मिनेटिव्ह ड्रग्स बघितले, त्याच्यामध्ये सपोज वी टेक द एक्झाम्पल ऑफ दी क्लो. ओके, सो क्लोमध्ये जे युजेनॉल आहे किंवा फनेलमध्ये फेंकोन आहे, ॲनेथॉल आहे, यासारख्या केमिकल कन्स्टिट्यूएंटमुळे काय होतं, दिस शोज दिस पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी ऑर द थेरapeutic ॲक्शन. बट इफ वी यूज द एक्झॉस्टेड ड्रग दॅट इज द क्लोज बट इट इज एक्झॉस्टेड. ओके, क्लोज असतो पण एक्झॉस्ट केलेला असतो, म्हणजे काय, क्लोमधून जे युजेनॉल आहे विच इज नथिंग बट दी वोलाटाईल ऑइल ऑर दी ॲक्टिव्ह केमिकल कन्स्टिट्यूएंट ऑफ दॅट ड्रग, इट इज एक्झॉस्टेड, म्हणजे ते रिमूव्ह करून घेतलेलं जातं, आणि त्याच्यानंतर जो पार्ट राहतो तो पार्ट फक्त काय केला जातो, ॲज अ ड्रग म्हणून सेंड केला जातो. सो हे सबस्टिट्यूशन जे आहे इट कॅन दिस एक्झॉस्टेड ड्रग कॅन बी यूज. सो आपण जर हा एक्झॉस्टेड ड्रग यूज केला, ओके, हा क्लो एक्झॉस्ट केल्यानंतर जर यूज केला, इट डज नॉट कंटेन एनी युजेनॉल, सो इट डज नॉट एबल टू शो दॅट पर्टिक्युलर थेरapeutic इफेक्ट दॅन in sufficient amount. Okay, so substitution by the exhausted drug can be happen which does not have any quantity of the chemical constituent. Okay, so this practice, जसं मी आता सांगितलं, this practice is most common in case of a volatile oil containing material. Okay, so volatile oil ज्या ड्रग्समध्ये असतं त्या ड्रग्ससोबत हे मेजरली होतं, म्हणजे जो ओरिजिनल ड्रग आहे इट इज वोल्ली और पार्शली सबस्टिट्यूटेड विथ द एक्झॉस्टेड ड्रग. ओके, सो वेअर द ड्राईड एक्झॉस्टेड मटेरियल रिसेम्बल द ओरिजिनल ड्रग बट इट इज फ्री फ्रॉम दी इसेन्शियल ऑइल. जसं आपण क्लोचं एक्झाम्पल बघितलं, जर क्लो आहे तर तो काय केला जातो, त्याचं ऑइल काय केलं जातं, एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, आणि एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ड्राय केल्यानंतर क्लो जसा आहे तसाच मॉर्फोलॉजिकली शिल्लक राहतो, बट इट इज नॉट ॲज ऑथेंटिक ॲज फर्स्ट वन. त्याच्यातून इसेन्शियल ऑइल असतील किंवा वोलेटाईल ऑइल असतील ते रिमूव्ह केलेले असतात, त्याच्यामुळे काय होतं, इट डज नॉट शो दी इफेक्ट, अँड अल्टिमेटली वी कॅन से दिस इट इज दी एक्झॉस्टेड ड्रग्स. ओके, सो अगेन हे केलं जाऊ शकतं, ऑर द फॉरेन मॅटरसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केला जातो, सच ॲज दी सेम प्लांट विथ नो ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. ओके, अँड दी सँड अँड दी स्टोन. ओके, सँड खडे असतील किंवा माती असेल त्याच्यामध्ये वजन वाढण्यासाठी ज्याला म्हणतो ते ॲड केलं जातं. मॅन्युफॅक्चर्ड आर्टिफॅक्ट्स म्हणजे त्याच्यासारखे दिसणारे काही प्रोडक्ट जे असतात, जे सिमिलर लुकिंग असतात, ते मॅन्युफॅक्चर करून घेतले जातात, किंवा सिंथेटिक इन्फिरियर प्रिन्सिपल्स आर सबस्टिट्यूटेड, म्हणजे जे युजेनॉल आहे ते सिंथेटिकली प्रिपेअर करून, म्हणजे सिंथेटिक पार्ट केमिकली ते प्रिपेअर करून त्याच्यामध्ये ॲड केले जातं. सो दीज आर द थिंग्स विच आर कम अंडर द direct or the intentional adulteration. Okay, next point is the substitution. Here we have seen the adulteration and condition for the adulteration, and there are two ways of the adulteration, which is nothing but the direct adulteration and the indirect adulteration. हे आपण बघितलं. now substitution आपण बघणार आहे. okay, so now yes,
देर आर डिफरंट मेथड्स फॉर दी सबस्टिट्यूशन. ओके, सो आपण बघितलं अडल्ट्रेशन इज नथिंग बट दी सबस्टिट्यूशन. बट सबस्टिट्यूशन परत कोणत्या वेने केलं जाऊ शकतं ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. ओके, फर्स्ट थिंग इज दी सबस्टिट्यूशन विथ द सबस्टँडर्ड कमर्शियल व्हरायटीज. ओके, सबस्टिट्यूशन करायचं कशाने, जे लो क्वालिटी कमर्शियल व्हरायटीज आहेत अशा ड्रगने काय करायचं, सबस्टिट्यूशन करायचं. ओके, सो द अडल्ट्रन्स हिअर मे रिसेंबल द ओरिजिनल क्रूड ड्रग इन द मॉर्फोलॉजिकल, केमिकल अँड द थेरपेटिक characters, but the substandard in nature and hence are cheaper in the cost. Okay, so हे जे adulterants आहेत, these are resemble to the original crude drug with its morphological character mainly. Okay, so crude drug, these are the adulterants here may resemble the original crude drug with the morphological, chemical and therapeutic character. म्हणजे त्याचे morphological, chemical आणि therapeutic character जे आहेत हे सेम अडल्ट्रंट जे ओरिजिनल ड्रग आहे त्या ओरिजिनल ड्रगसारखेच असतात, बट दीज आर ऑफ दी सबस्टँडर्ड क्वालिटी. पण ते काय असतात, लो क्वालिटीचे असतात. दॅट्स वाय दीज आर चीपर इन कॉस्ट. म्हणून ते काय होतात, स्वस्त बसतात कम्पॅरेटिव्हली. सो दिस रॅदर मोस्ट कॉमन प्रॅक्टिस फॉर दी अडल्ट्रेशन. सो ही जी मेथड आहे सबस्टँडर्ड क्वालिटीचं ड्रग त्याच्यामध्ये यूज करणे, ही मेथड ही खूप कॉमनली यूज केली जाते. सो एक्झाम्पल तुम्ही इथे तुम्हाला नॉन एक्झाम्पल घेऊ शकता. तर हे नक्सवामिका वगैरे जे आहेत हे तुम्ही काय म्हणतात, आपण अजून स्टडी केलेलं नाही आहेत, पुढे जाऊन ते आपण स्टडी करणार आहे. सो आपल्याला जे माहिती आहे एक्झाम्पल त्याचं आपण इथे एक्झाम्पल बघूया. सो इंडियन सेना इज सबस्टिट्यूटेड विथ द अरेबियन सेना और द डॉग सेना. ओके, जी इंडियन सेना आहे ती सेना अरेबियन सेना और द डॉग सेनाने काय केले जातं, सबस्टिट्यूट केली जाते. देन मेडिसिनल जिंजर आहे, इट इज सबस्टिट्यूटेड विथ द इन्फिरियर क्वालिटी ऑफ द आफ्रिकन, जॅपनीज अँड द कोचिन जिंजर. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल फॉर द सबस्टँडर्ड कमर्शियल व्हरायटी. ओके, सो सबस्टिट्यूशन डन विथ द सबस्टँडर्ड कमर्शियल व्हरायटी. तर याच्यामध्ये काय केलं जातं, मॉर्फोलॉजिकली, केमिकली आणि थेरपेटिक ॲक्शन ड्रगची सेमच असते. ज्या ड्रगचं अडल्ट्रेशन, ज्या ड्रगचं सबस्टिट्यूशन ज्यासोबत करणार आहे त्याची, बट त्याची जी क्वालिटी आहे ती सबस्टँडर्ड क्वालिटीची असते. ओके, सो दिस इज द ओनली थिंग हिअर. नेक्स्ट वन इज द सबस्टिट्यूशन विथ द सुपरफिशियली सिमिलर इन्फिरियर ड्रग्स. ओके, सो याच्यामध्ये नावातच आहे सुपरफिशियली सिमिलर, म्हणजे बाहेरून सेम दिसतो बट इन्फिरियर क्वालिटीचा असतो. म्हणजे त्याचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स जे आहेत ओके ते सेम दिसतात, किंवा समटाईम त्याचे थोडेफार केमिकल्ससुद्धा आहेत ते काय होतात, सेम असतात, बट obviously again it have a inferior and very low quality. Okay, so these inferior drugs are used may or may not having the chemical or the therapeutic value as that of the original. Okay, याच्या आधीच्या मध्ये आपण काय बघितलं, सबस्टँडर्ड क्वालिटीचा ड्रग आपण जर यूज करत असेल ॲज अ अडल्टरंट किंवा ॲज अ सबस्टिट्यूट जर यूज केलेला असेल, देन इट इज सिमिलर विथ द मॉर्फोलॉजिकल, केमिकल अँड थेरपेटिक ॲक्शन. ओके, जे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, केमिकल कन्स्टिट्युएंट आहेत किंवा त्याची थेरपेटिक ॲक्शन ही सेम असते, फक्त त्याचं काय असतं, सबस्टँडर्ड असतं, म्हणजे थोडंसं लो क्वालिटी असतं. बट इन केस ऑफ अ सुपरफिशियली सिमिलर ड्रग्समध्ये काय असतं, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आर व्हेरी सिमिलर विथ द ओरिजिनल ड्रग और द ऑथेंटिक ड्रग, बट द थेरपेटिक व्हॅल्यू और द केमिकल कन्स्टिट्युएंट आर may be present or may not be present, like or may not be like the original drugs. Okay, so due to their morphological resemblance, authentic drug they are used as a adulterants. Okay, so example इथे दिलेले आहेत, which is nothing but the belladonna leaves are substituted with the ailanthus leaves, or the saffron is admixed or the dried flower of the Catharanthus tinctorius. beeswax is substituted with the Japan wax. सो तुम्हाला याच्यातले जे दोन इझी वाटतात ते तुम्ही इथे बाय हार्ट करू शकता. ओके, सो दिस इज अबाउट द सबस्टिट्यूशन विथ द सुपरफिशियली सिमिलर बट द इन्फिरियर क्वालिटी ड्रग. म्हणजे मॉर्फोलॉजिकली सिमिलर दिसतो बट त्याचे केमिकल कन्स्टिट्युएंट आहेत किंवा त्याची जी थेरपेटिक ॲक्शन आहे ही दिसत नाही तिथे, किंवा इट इज नॉट दॅट मच क्वालिटी और इन्फिरियर क्वालिटी ड्रग. बट सबस्टँडर्डमध्ये काय असतं, सबस्टँडर्डमध्ये फक्त त्याचं इफेक्ट कमी दिसतो, जेवढा दिसायला पाहिजे तेवढा दिसत नाही. बट इन केस ऑफ इन्फिरियर ड्रग इफेक्ट दिसू शकतो किंवा अगदीच दिसत नाही त्या ड्रगचा इफेक्ट. ओके, नेक्स्ट वन इज द सबस्टिट्यूशन विथ द आर्टिफिशियली मॅन्युफॅक्चर्ड सबस्टन्स. ओके, सो अशा सबस्टन्ससोबत सबस्टिट्यूशन करायचं विच इज टोटली आर्टिफिशियली मॅन्युफॅक्चर्ड. ओके, सो इट हॅज बीन ऑब्झर्व्ड that the substance artificially prepared
म्हणजे ते स्पेशली प्रिपेअर केले जातात अँड दीज कॅन बी सबस्टिट्युटेड विथ द ओरिजिनल ड्रग ॲज अ सबस्टिट्युएंट अँड यूज ॲज अ सबस्टिट्युएंट. सो दिस प्रॅक्टिस इज फॉलोड बाय द मच कॉस्टलियर ड्रग्स. ओके, जे खूप कॉस्टलियर ड्रग्ज असतात अशा ड्रग्सच्या बाबतीत ही प्रॅक्टिस केली जाते. सो स्पेशली अडल्ट्रेशन करण्यासाठी काय केलं जातं, ड्रग प्रिपेअर केला जातो, म्हणजे जे आर्टिफिशियल ड्रग आहे तो प्रिपेअर केला जातो आणि मग तो काय केला जातो त्याच्यामध्ये ॲज अ सबस्टिट्यूट ॲड केला जातो. मग हे बेसिकली कशासाठी होतं, विच आर मच कॉस्टलियर ड्रग्स. ओके, सो एक्झाम्पल इज अ कॉम्प्रेस चिकोरी इन प्लेस ऑफ अ कॉफी. ओके, सो कॉम्प्रेस चिकोरी एक कॉफीचाच प्रकार आहे. ते कॉम्प्रेस कॉफीसाठी ते इन्स्टेड ऑफ कॉफी यूज केलं जातं. बट कॉफीबद्दल आपण स्टडी करत नाही ॲज इन द डिप्लोमा. सो यू कॅन टेक द एक्झाम्पल, येलो कलर्ड पॅराफिन वॅक्स कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर दी बीज वॅक्स. ओके, सो बीज वॅक्सच्या ऐवजी येलो कलर्ड पॅराफिन वॅक्स प्रिपेअर केलं जातं आणि ते ॲज अ सबस्टिट्यूट तिथे यूज केलं जातं. ओके, नेक्स्ट इज द सबस्टिट्यूशन विथ द exhausted drugs. Okay, so the same drug is administered, but the divide of any medicinal active constituent as they have already exhausted out. Okay, so जसं मी एक्झाम्पल सांगितलं अडल्ट्रेशनमध्ये, these are exhausted drugs. Okay,